खासदार कल्याण काळे म्हणाले आता थोड्या वेळापूर्वी की जो काँग्रेस सोडून गेला तो संपलेला आहे म्हणून, संपत असतो. ठीक आहे, त्याने बोलले असेल तर ते माझ्यावर सिद्ध होणार नाही. कारण जेव्हा काँग्रेस काही नसताना काँग्रेसची धारा मी सांभाळलेली आहे. अंकुशराव टोपे, राजेश टोपे जेव्हा काँग्रेस सोडलं होतं तेव्हा कोणी नव्हतं झेंडा द्यायला. आम्हीच काँग्रेस आतापर्यंत जीवन टिकली. ठीक आहे, आमचा विचार चेंज झाला, बघू. खासदार असंही म्हणाले की 2019लाच त्या गोरंट्याल यांच्या तळ्यात मेळात चालू होतं, परंतु त्यांनी कसं तरी आता एवढा वेळ लागला. तळ्यात मळ्यात नाही, मग असं असलं तर ते परवा माझ्या घरी का आले मला समजावण्यासाठी? ते आले होते ना, मग तेव्हापासून आले पाहिजे होते ते, मग परवा का आले माझ्या? लोकसभेचे खासदार कल्याण काळे असल्यानंतर विधानसभा झाली आणि खासदार असताना काँग्रेसचा देखील काँग्रेसच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला. मी एकटा पडलो का महाराष्ट्रात? मला सांगा, महाराष्ट्रात प्रत्येक काँग्रेसचा उमेदवार पडला आणि त्याचे कारण वेगवेगळे आहे सर्व. तुम्हाला माहित आहे ना, जालन्यात कोण आला निवडून काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा आला कोण? मराठवाड्यात कोण आला सांगा? बरी निवडणुका आल्यानंतर गोरंट्याल आणि खोतकर एकमेकावर आरोप करतात. मी कधी कोणाला एकेरी बाहेर आरोप करत नाही. मी सुसंस्कृत परिवारातून आलेला आहे. यांच्यासारखा नाही कधी उठला पाया धरायचा आणि कधी मग गळा कापण्याचं काम या लोकांनी केलं. मी तसं करत नाही. आज काँग्रेसची आढावा बैठक पार पडली, यामध्ये अब्दुल हाफिज पत्रकार हे उपस्थित होते. त्यावर काय म्हणणार? ठीक आहे ना, त्यांना शुभेच्छा देतो. आता जालना शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भव्य स्वागत होते. कालपासून काही लोकांचा फोन होता की आम्ही तुमचा सत्कार करणार आहे. मी म्हटलं असं नका करू, पण आता लोक आनंदित आहे. लोकांना वाटतंय की प्रत्येक वार्डात जिथं जिथं मला मानणारे लोक आमचे नगरसेवक आहेत त्यांची इच्छा होती की मला ठीक आहे, हरकत नाही, आमची काही तयारी नव्हती तरी आपण बघता की फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता जमले आणि गावात आणखी 10 ते 15 ठिकाणी माझा सत्कार होणार आहे आणि मी सर्वांचा व्यक्तिगत धन्यवाद व्यक्त करतो. आता एक राजकीय प्रश्न आहे की काल खोतकर साहेब यांनी जे आहे तुमच्यावर आरोप केला आहे की तुम्ही महानगरपालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीला घाबरून जे आहे आश्रयाला गेले. तुम्हाला सांगतो की भ्रष्टाचाराचा असा आरोप हे जेव्हा मंत्री असताना देवेंद्र फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री असताना त्यांनी केलं आणि काय झालं, विभागीय आयुक्ताने 2 डेप्टी कलेक्टर नेमलं, काय झालं ते 0 झाला आणि आम्हाला क्लीन चिट दिले. तेच आता अधिवेशन मध्ये हे बघा काय असतात, जनरल मीटिंग मध्ये आयत्या वेळीचे प्रकरण घेण्याचा अधिकार नगराध्यक्षला असतात आणि सभागृहाला नगराध्यक्ष विचारतो की आयत्या वेळीचे घ्यायचे की हो म्हटलं ना तर मग त्याचं वाचन सन्मानित सीओ किंवा अधिकारी करतो आणि ते लोकांच्या हिताचे काम असतात. लायन्स क्लब, रोटरी क्लब आणि एखादा नगरसेवक माझ्या वाटाचं काम असतात, टाकावं लागतात आणि जर ते असं तेव्हा चीफ ऑफिसर असतो, चीफ ऑफिसरला जर असं कळलं की हा इलिगल आहे तर 308 मध्ये कॅन्सल करू शकतो कलेक्टरकडे जाऊन. तेव्हाचा कलेक्टर नाही, तेव्हाचा सीओने काय केलं नाही, त्याने कलेक्टर साहेबांनी तेव्हा त्याने प्रशासकीय मान्यता दिली, मग ते इलिगल असणारे असतात. आणि हे याला बोलायला काय आहे, याच्यावर भ्रष्टाचाराचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे, काल बोललो मी लोकमत 18 मध्ये त्याचे केवळ भ्रष्टाचार आहे. आता ते बोलू द्या, त्याचा काही फरक पडत नाही. संगीता गोरंट्याल नगराध्यक्ष असल्याने त्या सार्वजनिक जीवनात आहेत आणि त्याच्यावर टीका होणारच, त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होणारच असं खोतकरांनी म्हटलंय. मी काय म्हणलो, याचा अगोदरी झालं ना, दूध का दूध पाणी झालेला होता ना, आणखीन होऊ द्या ना. आता आमच्याकडे पण फार भरपूर आहे ना. मग कासाबाईने बोगस फिटविट दिलेली आहे, दर्शना हॉटेलमध्ये 25 लोक बोगस एनओसी देऊन हस्तगत केलं, शुगर फॅक्टरी आहे, लालबाग आहे, त्याच्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, खरेदी विक्री आहे, सब गोल केलं नाही यांनी. आम्ही काय सोडणार का त्याला? अरे हे सोडा, माझ्याकडे ते शमशानभूमीचे पेपर उद्या येणार, ते बळबळ केलं तर शमशानभूमी कोणाचं नाव घेतलं ते पण दाखवणार मी. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नवीन आव्हान काय शहरात? बघा, नवीन आव्हान तर मी जस्ट आता आल्यानंतर आपलं जालना शहराचं मी परवा मुख्यमंत्र्यांना भेटलो तर सर्वात मोठा मी त्यांना निवेदन दिलं की जे समृद्धीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे जमीन गेले त्यांना योग्य मोबदला भेटत नाही, त्यासाठी आपण प्रयत्न करावा म्हणून मी दिलेला आहे. आणि जालना शहराचा पाणी पुरवठ्याला कायमस्वरूपी म्हणजे रोज लोकांना पाणी भेटलं पाहिजे या संबंधी माझी त्यांच्यासोबत चर्चा झाली. कौटुंबिक वाद कधीपर्यंत चालणार आहे? मी सुरुवात केली नाही, त्यांनी सुरुवात केली, मग मी बोलतोय. त्यांनी सुरुवात केली, मी नाही केली. निवडणुकीत तुमचं डिपॉझिट जप्त केलं जाणार असल्याचं देखील कोणता डिपॉझिट आता येणार आहे याच्यामध्ये? कोणता? नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत कोणता? आता महानगरपालिकेचे. ठीक आहे ना, तोपर्यंत राहील का तो?
हा तोपर्यंत बघेल ना. हा जुल्या प्रकरण थांबणार का लक्षात ठेवा बाबा. मी काय भारतीय जनता पार्टी बघणार.